बघा सागर सम्राट नावे असेल तर दुसऱ्या साईडला रोहा रॉयल्स रोहा एक साईडला गोलंदाजी धार आहे तर दुसऱ्या साईडला बॅटिंगची धार आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मजर गौरी आणि सलमान सिद्दीक मात्र या इनिंगला सुरुवात करीत गोलंदाज स्वराज देवळे आपल्याला पाहायला मिळतील. मॅच ऑन होते बेस्ट विरुद्ध बेस्ट सध्याच्या घडीला पाहायला मिळते सलमान विरुद्ध स्वराज. हो पहिला चेंडू ऑन साईडला खेळलाय तिथे मात्र विकास आहेत. हो इथे मात्र बघा जिथे मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर विकासने पहिलं शतक टाकलं होतं अवघी एक धाव खर्च केली होती परंतु इथे किशोर पाटील खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये एक मास्टर माइंड ज्याला म्हटलं जातं त्याने आपण पाहिलं तर आपला हुकमाचा एक्का सूरजला मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आणलाय. सुरुवात मजरने केली आहे मगाशी सुरुवात सलमानने केली होती ओव्हरची आणि आता मात्र इथे मारले तर 3 चौकार आले होते आणि इथे बघूया सलमान आता स्ट्राईकला असेल तर मदर गौरी नॉन स्ट्राईकला असेल. सिंगलनी सुरुवात झाली आहे बघा इथून जरी 30 ते 25 धावा बनल्या ना तरी काही हरकत नाही. ही मॅच त्याच धाटणीची आहे यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. पुन्हा एकदा हो इथे मात्र दंडी गोल झाली आहे ज्या बासमध्ये मागच्या मॅच मध्ये 3 चौकार मारले होते दंडी गोल केली आहे. धक्का बैला सलमान बाद. हेच म्हणाल जो आपल्याला नडतो ना तो दिसतो ढगात कारण आपण पाहतो सलमानने मोठा फटका मारायचा प्रयत्न होता पण तो सुरला सुद्धा माहिती आहे कारण मगाशी किशोर पाटील मी म्हटलं होता की जेव्हा 11-6 प्रश्न विचारला तो नक्कीच म्हणला की मी तेच विचारलं असं असेल तर तुम्ही पहिली गोलंदाजी का घेतली तुझं नाही मला माझ्या गोलंदाज विश्वास आहे आणि खऱ्या अर्थाने हा गोलंदाजचा विश्वास त्याला सार्थक सुद्धा ठरलाय. सलमान सारखा एक मोठा धक्का रॉयल्स संघाला दिलेला आहे. पहिला धक्का बसलाय धावसंख्या सध्याच्या घडीला 1 आहे. आता मात्र पूर्णपणे प्रेशर असेल ते मजर गौरीवर कारण इथून बाबा बनवायचे आहेत. सुरुवातीला मोठा धक्का दिला मागच्या मॅच मध्ये आपण पाहतो सलमानने चांगली सुरुवात दिली होती पहिल्याच 3 मध्ये 12 आल्या होत्या त्यानंतर आपण पाहतो तर आक्रमक बॅटिंग मजर गौरीने केली होती. आता सुफियान आलेत. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आहे सागर सम्राट नावे विरुद्ध रॉयल सुरा. ही मॅच मात्र आपल्या भेटीला आली आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे. सोना शिदा चषक 2025 पूर्व 7वा आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर या स्पर्धेची सध्याच्या घडीला खूप सारी हवा झाली आहे कारण प्रथमच या रायगडमध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल या 11 स्पोर्ट्स सायकली आहेत आणि 11 स्पोर्ट्स सायकली मात्र इथून कोण घेऊन जाणार हे सुद्धा बघणं तेवढंच गरजेचं आहे. सुराज पुन्हा एकदा इथे मात्र चांगला फटका डीप टाकवला केला तिथे पुन्हा एकदा विकास आहेत. सिंगल मिळेल सुफियानला सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. सध्याच्या घडीला आता मात्र सलमान बाद झाल्यानंतर आता पूर्णपणे मजर गौरीला या डावाला सावरावा लागेल. सुरुवातीचा आपण पाहिलं तर खेळ राहिला तो स्वराज याच्याकडनं सिंगलने सुरुवात केली त्याचा एक मोठा धक्का दिला. सलमान बाद झाला त्यानंतर सुफियान आलेले आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या सध्याच्या घडीला 2 आहे रॉयल्स संघाची. पुण्यात आडव्या बॅटिंगचा प्रयत्न होता प्रोडक्शन आहे तिथे कोणती धाव मात्र घेतली जाणार नाही आहे. चेंडू आपण पाहतो डॉट राहिलाय तो आता स्वराज याचा 4 चेंडूचा खेळ झालाय. काय गोलंदाजी आहे बघा जबरदस्त. आपण नक्कीच आपण पाहतो हा प्रतीश खरेगर आहे. दोन्ही संघ फायनलचे आहेत आणि दोन्ही संघांनी इथून बरेचशा फायनल नेलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता मात्र एकाला पुढे जायचं आणि एकाला मात्र ही स्पर्धा सोडायची आहे. सध्याचे हस्तस्थ विषय चर्चेमध्ये आहे ना एकमेकाच्या बाजूला दोन्ही संघाला माहिती आहेत कोण कसा खेळते समोरच्या बॅट्समन सुद्धा माहिती आहे हा गोलंदाजाकडे किती धार आहे. पण तो सध्याच्या घडीला आपण म्हणूया मी सकाळचीच म्हटलं होतं ही खऱ्या अर्थाने सुरतला ही खेळपट्टी आवडेल कारण त्याला आवडणारी ही खेळपट्टी राहिली आहे. 5 चेंडूचा खेळ झाला अवघ्या 2 धावा दिल्यात. फलंदाज मजरला सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज स्वराज आणि शेवटचा चेंडू आहे या ओव्हरमधला. हो वेगात टाकलाय परंतु इथे बघूया बघा दक्ष पंचायत अपील पंचावर आपण अपील टाकू. ठीक आहे 1 मिनिट 2 पंच थोडेसे गुटरू करतील आणि
सांगतील आम्हाला की नक्की काय झालंय. अपील तर जोरात झाली आहे, यात मात्र कोणती शंका नाही. दोन पंच एकमेकाशी येतील, थोडीशी चर्चा करतील आणि पाहूया सुमित पवार यांचा इशारा असेल. प्रीतम पाटील सांगतील आणि सर आपल्या जागेवर जातील आणि आम्हाला पंच निर्णय नक्कीच कळवतील. थोडंसं आपण प्रतीक्षेत आहोत की या 5व्या चेंडूवर नक्की काय, 6व्या चेंडूवर नक्की काय झालंय. तर फलंदाज बाद झालेले आहेत असं निर्णय दिलाय प्रीतम पाटील यांनी सांगितलंय. धन्यवाद. धक्का दुसरा डीजे. धन्यवाद डीजे. विनंती असेल की आपण दोन्ही पंच जर आपण पाहतो दक्ष असे पंच आहेत, प्रीतम पाटील आणि सुमित पवार आणि मी बासे आपण पाहतो थोडेसे नाराज आहेत. परंतु आपण पाहतो पंचा निर्णय सुद्धा आपण पाहतो गेल्या 4 दिवस अचूक निर्णय होता आणि खऱ्या अर्थाने आपण सुमित पवार यांनी विचारणा केली प्रीतम पाटील याला आणि नंतर आपला निर्णय दिला. फलंदाज बाद झाले. दुसरा धक्का बसला. मजर गौरी मात्र बाद होत आहेत. रॉयल्स संघाला हा दुसरा धक्का आहे जिथे धावसंख्या सध्याच्या घडीला मात्र अवघ्या 2 आहेत आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या तंबूच्या आसरा मात्र असेल. आता मात्र पूर्णपणे सुफियान आणि शाकिब याला मात्र आता इथून हा डाव सांभाळावा लागेल. मजर बाद झालेले आहेत, थोडेसे नाराज आहेत, परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम आहे आणि दक्ष असे पंच सुमित पवार असतील, प्रीतम पाटील असतील यांनी आपण पाहतो सातत्याने एक अचूक निर्णय दिलाय आणि खऱ्या अर्थाने आपण सातत्याने म्हणतो ना की जसं घरामध्ये सासूचं आणि सुनेचं जसं पटत नाही तसं मैदानाच्या आतमध्ये खेळाडूचं आणि पंचांचं कधीच पटत नसतं. परंतु पंच आपलं काम करत असतात, त्यांना मात्र कुठल्याही संघाला आपल्यापासून त्याचा दंड सोसावा लागत नाही याची ते खात्री करत असतात. कारण त्यानंतर आपण पाहतो सुमित पवारनी विचारणा केली प्रीतम पाटील यांना, त्याला प्रीतम पाटील सांगितलं नक्कीच आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी डिसिजन दिलाय. कौतुकस्पद कामगिरी सध्याच्या घडीला पंच करत आहेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहतो शाकिब आले. शतक क्रमांक दुसरा विकासला मात्र इथे आपण पाहतो त्याला गोलंदाजी ट्रॅकवर आणलाय. सागर साहेब डावे त्यामुळे धावसंख्या सध्याच्या घडीला अवघ्या 2 आहेत. बॅट तर वेगात फिरली आहे परंतु फक्त हवेशी बोलली आहे. हेच मात्र सध्याच्या घडीला बाल बोलतोय. डॉटनी सुरुवात केली आहे. बघा विकास या गोलंदाजाने आपण पाहतो सुरुवात मागच्या मॅचमध्ये 6 मध्ये अवघी 1 धाव खर्च केली होती, परंतु त्याला गोलंदाजी ट्रॅकवर दुसऱ्या शतकासाठी आमंत्रित केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये आपला हुकमाचा एक्का सुरजला मात्र आणलं होतं किशोर पाटील याने आणि त्याने मात्र एक जबरदस्त कामगिरी केली. इथे मात्र हलक्या हाताने नजाकत फटका, चेंडू जातो सीमा पार. थर्ड मॅन मधून चौकार 4. आपण पाहिलं तर ताकदीचा नाही तरी युक्तीचा वापर केलाय आणि खऱ्या हातांचा जो वेग होता ना त्या वेगाला फक्त बॅट दाखवलं आणि चेंडू सरळ आपण पाहिलं ना थर्ड मॅन मधून सीमा पार चौकार गेलाय. 4 ने धावसंख्या इथे फ्लाय झाली 6. फटक्यात चांगला आहे. डीप एक्स्ट्रा मध्ये लॉंग ऑफला जाईल तिथे मयूर आहेत. सिंगल कंप्लीट केली आहे, डबलला पलटलेत आणि इथून मात्र या 2 धावा सुरक्षित मध्ये कंप्लीट केल्यात. त्या अर्थातचा सुफियान आणि शाकिब यांनी धावसंख्या पाहायला मिळते इथून 8 धावा. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट महत्त्वाचे बाद केलेत. जिथे मजर असेल सलमान सिद्दीक मात्र बाद झालेत. सध्याच्या घडीला आपण पाहतो तर आता क्रीजवर जर आपण पाहतो तर 2 बॅट्समन एक साईडला शाकिब नॉन स्ट्राईकला आहेत तर सुफियान स्ट्राईकला आहेत. चौथा चेंडू हो फटक्यात चांगला डीप एक्स्ट्रा कवला परंतु तिथे आदर्श आहेत. प्रोडक्शन तिथे आहे परंतु खराब थ्रो. त्याच दरम्यान मात्र जिथे धाव नव्हती तिथे मात्र धाव घेतली जाईल. बघा मागच्या मॅचमध्ये हशुरे संघाने ज्या चुक्या केल्या होत्या आणि त्याच्यामुळे एक्स्ट्रा धावा ज्या 4-5 त्यांच्याकडून गेल्या होत्या ना ते शेवटला मात्र त्या झाल्या नव्हत्या.
त्याच्यामुळे इथून एक धाव खूप महत्त्वाची आहे. आदर्शाकडून फिल्डिंग चांगली झाली होती, परंतु कुठेतरी आपण पाहते तर चेंडू वेगाने फेकला होता आणि तो मात्र विकासने पकडला नाही. त्याच दरम्यान एक सिंगल कंप्लीट केले. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या सध्याच्या घडीला 9 झाली आहे, जिथे 2 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये धावा आल्यात, खऱ्या अर्थाने 7 धावा आल्यात, जिथे डॉटनी सुरुवात झाली, चौकार आला, डबल धुरी आली, एक सिंगल आली आहे. 2 चेंडू शिल्लक आहे. रॉयल संघ इथे मात्र बॅटिंग करतोय विकास. हो फटका पुन्हा एकदा ऑन साईडला केला आहे शाकिबने. तिथे मात्र स्वराज आपल्याला पाहायला मिळतील, उचलतील फेकतील, तो पण एक सिंगल कंप्लीट केली जाईल. धावसंख्या डबल फिगरमध्ये पाहायला मिळते. रॉयल संघाची ती मात्र 10. 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे, जिथे विकास तावडी गोलंदाजी करतात. शेवटचा चेंडू आहे सुफियानच्या माहितीसाठी. फुल टच चेंडू होता, लो फुल टच चेंडू होता. सर्व बॅटनी पुन्हा एकदा ऑन साईडला जाईल. तिथे डीपमध्ये आपण पाहतो तर प्रोटेक्शनसाठी स्वराज आहेत. सिंगलने शतक क्रमांक दुसरा संपलाय. 12 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या 12 मध्ये 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना 11ची धावसंख्या झाली आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. घर बसल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी तसेच नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सेकंड राऊंडची सेकंड मॅच आहे. तिसऱ्या फेरीमध्ये अर्थातच श्रीसा 11 आवाज हा संघ दाखल झाला. इथून जो जिंकेल ना तो आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय मॅच खेळणार आहे या संघासमोर. जिथे टॉस जिंकला सागर सम्राट नवे संघाने आणि विश्वास दाखवला, आपल्या गोलंदाज दाखवला. पहिल्या ओव्हरमध्ये 16 झाले. 2 धावा खर्च असताना महत्वाचे 2 फलंदाज बाद केले. त्यानंतर विकास आले, त्यांनी 9 धावा खर्च केला, कोणताही गडी मात्र बाद केला नाही. आता आदर्श आलेत. ओ पूर्णपणे गतीमध्ये थांबवलाय चेंडूला. पूर्णपणे मात्र आपण पाहिलं तर गती दिली नाही आहे, पूर्णपणे थांबवलंय. आणि त्याचप्रमाणे सुपियान थोडंसं अचंबित झालेत. असं वाटत होतं की चेंडू वेगामध्ये येईल, परंतु जसं वाटलं की चेंडू स्लो आलाय तर मात्र त्यांना कळलंच नाही आहे. डॉट चेंडू सांगतो होती. या ओव्हरची धावसंख्या सध्याच्या घडीला 11 आहे. रॉयल संघाची. शतक क्रमांक 3रा झाला आणि आपल्या टप्प्यात आला ना तर आपण कार्यक्रम करतोच. सुपियान सांगतोय चेंडू सीमा पार. सुपियानच्या बॉलमधून षटकार 6 डीजे. फटका नजाकत फक्त बघत राहा. चेंडू सीमा पार. चौकार. ओव्हरमध्ये धावा येत आहेत. आदर्श आलेत आणि धावा सुद्धा आल्यात रॉयल संघासाठी. आता मात्र सुफियानची बॅट बोलती आहे. डॉट षटकार चौकार आलाय. जबरदस्त बॅटिंग चालू झाली आहे. व पुन्हा दाडव्या बॅटने फटका केलाय. प्रोटेक्शन आहे परंतु फरक काहीच पडला नाही. चेंडू 1 बाउंस सीमा पार. चौकार 4. खऱ्या अर्थाने आज आपण काय पाहिलं तर तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रत्येक गोलंदाजाला मात्र सपाटून मार पडलाय. बघा प्रत्येक ओव्हरचा तुम्ही एनालिसिस करा. तिसऱ्या ओव्हरला कोणी गोलंदाज येऊ दे त्याला मार पडलाय. ओहो इथे मात्र सुफियान चेंडू हवेमध्ये आहे. पकडला जाईल. संपलाय सुफियानचा खेळ. 25 वर रॉयल संघाला 3रा धक्का डीजे.
खोलली होती. खऱ्या अर्थाने ट्रॅफिक जाम मध्ये होता, जिथे गोलंदाज स्वराज आणि विवेक आले होते, पूर्णपणे ट्रॅफिक जाम केली होती. परंतु जसे आदर्श आले ना तशी ट्रॅफिक मधला सुफियाने गाडी बाहेर काढली होती, पण तो पुन्हा एकदा आपल्या जाळ्यामध्ये फसवला आणि तिथे चांगला झेल झाला ऋषिकेश कडून आपल्याला पाहायला मिळते. आणि 5 चेंडूचा खेळ झाला, 14 धावा आतापर्यंत खर्च केला आदर्शने. परंतु महत्त्वाचा फलंदाज ज्याने आपली आक्रमकता साठी बॅटिंगसाठी तो प्रसिद्ध असला सुफियानला मात्र बाद केलाय. अमीन आलेत. शेवटचा चेंडू आहे या ओव्हरमधला. धावसंख्या सध्याच्या घडीला 25 आहे. अमीन आलेले आहेत. या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. रॉयल्स संघ म्हणेल की कमीत कमीत 40 ते 35 धावा एक चांगली टोटल असेल त्यांच्या संघासाठी, कारण त्यांच्याकडे गोलंदाज आहेत. परंतु पाहूया इथून 25 बांधल्यात. या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हो, फटका चांगला आहे, परंतु तिथेच आहे कॉटन बॉल. आदर्शने मात्र सलगचा दुसरा फलंदाज बाद केलाय. या ओव्हरमध्ये धावा 14 आल्यात, परंतु महत्त्वाचे 2 फलंदाज सुद्धा बाद झालेत. 18 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना रॉयल्स संघाची धावसंख्या मात्र फक्त 25 धावा आहेत. डीजे हे जरा शतशी लावून घ्या. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि आपण आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 3:45 वाजले ना, 3:45 वाजलेले आहेत, कारण 3:45 झालेले आहेत. अजून जर आपण पाहिलं तर इथून एक क्वालिफाय मॅच, एक सेमीफायनल मॅच आणि एक फायनल, म्हणजे टोटल 3 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. आणि जर आपल्याकडे वेळ जास्त असेल तर नक्कीच आपण इथून, जर वेळ आपल्याकडे वाचला तर आपण 5-5 ओव्हरच्या सुद्धा मॅचेस खेळू शकतो. परंतु इथून जर आपण वेळ वाचवला तर सर, परंतु कदाचित 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत. आणि सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या भेटीत आली आहे. इथे मात्र श्रीशा 11 हवस अलिबाग हा संघ वाट बघतोय की आपल्यासाठी 2 हात करण्यासाठी कोण येतोय. जिथे आपण पाहतोय तर आकर्षक सायकली 11 स्पोर्ट आपली सुद्धा वाट बघतायत, कोणता गाव आमच्यासाठी येतोय आणि या आम्ही कोणत्या गावामध्ये आज आमचा सुद्धा प्रवास होणार आहे, अशा स्पोर्ट सायकल सुद्धा म्हणत असतील. निर्जीव वस्तू आहे, परंतु ते सुद्धा एका गावात जाणार आहेत आज, यात मात्र कोणती शंका नाही. इथे मात्र सध्याच्या घडीला चर्चेत विषय आहे. खऱ्या अर्थाने 2 संघ पुढे गेलेत. आज इथून कोण जाणार हे महत्त्वाचं आहे. ओ, इथे मात्र गोलंदाज आलेत ऋतुराज, आणि काय केले, आम तो आम गुटलियों के भी दाम, मोफत में 5 ना. तर काय घडलं मैदानाच्या ते धावसंख्या सध्याच्या घडीला 30 झाली आहे. जिथे आपण पाहते तर 5 धावा मोफत मध्ये असतील. प्रीहिटचा चेंडू आहे पुढील, आणि जिथे आपण पाहते 3 गोलंदाजांची मेहनत घेतली होती ना त्याच्यावर पूर्णपणे पाणी फिरवलं आहे ऋतुजातने. कमबॅक करावं लागेल. 6 चेंडू शिल्लक आहे, 30 झाले. फ्रीहिटचा चेंडू आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला तिथे स्वराज होते, परंतु चेंडूला वेग होता. सिंगल घेतल्या, डबलला पलटलेत. स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आलेत. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या 32 झाली आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. एक खराब चेंडू. खऱ्या अर्थाने असं आपण म्हणतो की क्रिकेटमध्ये पूर्णपणे देशा आणि ती दशा बदलणारा असतो. एक चेंडूने काय केलंय तर 5 दिला, त्यानंतर आत्मविश्वास वाढेल बॅटर शाकिब याचा. धावसंख्या 32 झाल्या. जिथे आपण पाहतोय गोलंदाजी स्वराजने अवघ्या 2 धावा दिल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय तर काय घडलंय, ऋतुज आलेत आणि धावा सुद्धा आल्यात. फटका चांगला आहे, प्रोटेक्शन नाही आहे. 1 बाउंस सीमा पार, होगा बेला पार, तो मिलेंगे 4. हीच आहे चौकार. धावसंख्या 4 ने वाढेल आणि धावसंख्या झाली सध्याच्या घडीला 36 झाली आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. हे काय झाला, ज्या धावांच्या शोधामध्ये रॉयल्स संघ होता ना त्या धावा आल्यात. एक चुकी किती महाग पडेल सागर सम्राट नावे सांगाल हा वेलच सांगेल. ऋतुज आलेत पुन्हा एकदा. फुलटा चेंडू आहे, डीप एक्स्ट्रा पॉइंटला खेळला, तिथे प्रोडक्शन आहे, सिंगल कंप्लीट केल्या. इथे मात्र डबलला पलटलेत आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात.
सध्याच्या घडीला शाकिबला माहिती आहे सिंगल सिंगल डबल डबल जेवढ्या धावा येतील ना तेवढ्या महत्वाच्या आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 38 झालेली आहेत. या इनिंगचा विचार केला 3 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये धावा आल्यात खूप साऱ्या म्हणून मी रॉयल संघासाठी पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर मात्र अवघ्या धावा इथे मात्र बघूया पंचांचा काय इशारा असेल तर पंच सांगतील की हा डॉट चेंडू असेल. डॉट चेंडू आहे. या इनिंगचा आपण विचार केला तर आता मात्र चेंडू आहेत आतापर्यंत ते 4. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या सध्याच्या घडीला 38 धावा आहेत. शेवटचे 2 चेंडू आहेत. बघा सुरुवात करावी लागेल तुला इथे कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये खूप साऱ्या धावा गेल्यात. इथे मात्र डॉट आलाय. इथे मात्र आपला चेंडू होता ऑन साईडला फटका जरूर केलाय जिथे आदर्श धावलेत परंतु पाहूया थ्रो तर केला परंतु कंप्लीट घेणार का धाव. फलंदाज शाकिबला बारताव लागेल परंतु एकदा मात्र मिळेल. धावसंख्या 19. सोनाशिद मंडल चे जे सदस्य आहेत त्या सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सोनारशिद दाटावचे जेवढे सदस्य आहेत जे मेंबर आहेत त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यायचं आहे कारण आपण जी घेतलेली मेहनत आहे ना ती आता मात्र कुठेतरी खूप चर्चेत आहे. धावसंख्या सध्याच्याकडे 39 झाली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. आजच मला वाटते फॉरेनवरनं आलेले आहेत आणि येऊन आपल्या संघासाठी आपल्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये दाखल केला आहे ते अर्थातच सोहेल परंतु यांचं खरं नाव काय आहे माहिती आहे का. चिकू सलीम आहे परंतु त्याला चिकू म्हणतात. नाही तर त्याचा भाऊ त्याचा चिकू आहे. हा सलीम आहे परंतु सलीमने चांगलं काम केलंय. नक्की सोहेल होते आणि ते चिकू होते पण ते सलीम आहेत. खऱ्या अर्थाने त्यांना चिकू बोलायचे आणि ते सुद्धा चांगले खेळाडू होते पण आता सलीम आलेत. शेवटचा चेंडू आहे सलीमसाठी. चेंडू आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हर केला. सिंगल घेतली आहे. डबलला पलटणार का कारण एक धाव खूप महत्वाची आहे. इथे मात्र काय घडतोय मैदानाच्या आतमध्ये सुरक्षित जातोय आणि इथे मात्र या 2 धावेने टोटल मात्र झाली आहे ती प्रथम बॅटिंग करत असताना रॉयल संघाची 41 विजयासाठी सागर सम्राट नावे संघाला 24 चेंडू 42 धावांची गरज असेल. आल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात अर्थातच सोनारशिद चषक 2025 पर्व 7वा आहे आणि आपण पाहतो अंतिम टप्प्यामध्ये आपण आलोय. सलीमच्या बॅटमधून या 2 धावा आल्यात आणि या 2 धावा खूप महत्त्वाच्या ठरतील कारण कंपल्सरी चेसिंग आहे आणि खऱ्या अर्थाने मगाशी म्हटलं होतं की रॉयल्स की 40+ जर धावा असला तरी आमच्याकडे चांगली गोलंदाजी आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो सुरुवात चांगली केली होती परंतु शेवट मी म्हणे रॉयल संघासाठी गोड झालाय कारण असं वाटलं होतं की 30 ते 35 धावा होणार नाही आहेत. तिथे मात्र 1 चेंडूने पूर्णपणे दशा बदलली जिथे मोफतमध्ये 5 धावा आल्या आणि तिथे मात्र पूर्णपणे समीकरण बदललं. 41 झाल्यात आणि 42 धावांची गरज आहे ती अर्थातच सागर सम्राट नावे संघाला. तर आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि त्याचप्रमाणे जे खऱ्या अर्थाने आपण पाहताय तर एकी लाईव्ह स्पोर्ट यांच्या माध्यमातून घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व खेळाडूंचं तसेच सर्व माणसांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर नक्कीच आपण पाहूया जिथे आपण पाहतो घर बसल्या सर्व प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करतो. जिथे बघा पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहतो धावा आल्या नव्हत्या परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जर विचार केला तर धावा 9 आल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरचा विचार केला तर धावा
आपण पाहिलं तर 14 आल्या होत्या, परंतु चौथ्या ओव्हरमध्ये जसे ऋतू झाले तिथे 16 आल्या. तब्बल धावसंख्या 41 बदली 42चा मात्र पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा आपण आल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतो तर आजच्या या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. अंतिम टप्प्यापणे आपण आता जाऊ त्यात जो इथून जिंकतो. अर्थातच आता मात्र अंतिम मॅच अर्थातच श्रीशा 11 आवास अलिबाग विभागामधील हा संघ आहे, त्या संघासमोर भिडेल आणि तिथून मात्र तो अंतिम 3 मध्ये जाईल. मी विनंती करतोय जय बजरंग हेटवणे आणि अर्थातच निधी 11 कोलाड नावे आपण तयार राहायचं आहे, कारण याच्यानंतर अजून एक मॅच आहे आणि त्याच्यानंतर आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत आणि चिठ्ठ्यांचा मान फक्त 2 संघांना असेल, कारण आजचा संघ आहे त्याला मात्र बाय असेल आणि तो डायरेक्ट अंतिम 3 मध्ये जाणार आहे. कारण या स्पर्धेचा नेम प्रतीश पाहिजे 5 बक्षिसं असल्या कारणे आपण असा लॉट केलाय आणि 7 सांगितलेलं आहे. 24 चेंडू 42ची गरज आहे. डाव पहिला संपला, दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तसा धाटाव गावचा एक गोड आवाज आपल्या समोर येईल. प्रतीश बोगटे याला आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद उमेश दादा. नक्की जाऊया मॅचकडे, जिथे आपण पाहिलं जर पहिल्या इनिंगमध्ये रॉयल संघाने 41 धावा बनवल्या तर 42 धावांचं आव्हान उभं केलंय सागर सम्राट न्हावे संघासमोर. इथे आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. किशोर पाटील आणि त्याच्या समवेत आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला मोहिब आलेत. पहिल्या मॅचमध्ये मोहिब नव्हते, पण सेकंड मॅचमध्ये त्यांची एंट्री झाली आहे. नक्कीच आपण म्हणूया की दमदार एंट्री झाली आहे, वाईल्ड कार्ड एंट्री त्यांची झाली आहे. कारण की मोहिबची बॅट जर इथून बोलली तर लेट नाही तर थेट डायरेक्ट मी तर म्हणूया की बक्षीसपत्र करून देऊ शकतो सागर सम्राट न्हावे संघाला. नक्की सेकंड मॅच मध्ये आले, महत्वाची मॅच जिथे रोहा रॉयल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी आपण पाहिली तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आपण म्हणूया की स्वराज देवले असेल, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर विकास तावडे असेल त्यांनी केली होती, पण जसे आदर्श गोलंदाजीसाठी आले त्याच्यावरती आक्रमण केलं. ऋतुषने देखील आपण म्हणूया की 5 धावांचं बोनस दिलंय. त्याच कारणाने त्या धावांनी आपण म्हणूया की संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 धावा आणि 42 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर शाकिब सिद्दीकी आलेत. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. पहिला बॉल किशोर पाटील यांच्यासाठी लेग स्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल. पंचांनी वाईड बॉल घोषित केलंय. प्लस हा 22चा चौकार, जो चौकार ऋतुजने गिफ्ट दिला होता तोच चौकार आपण म्हणूया की पहिल्या चेंडूवरती शाकिबने देखील भरून दिलाय. पहिल्याच बॉलवर आलाय 22चा चौकार. कम ऑन डीजे. बॉल आपण पाहिलं तर खूपच खराब चेंडू होता, जिथे 42 धावा डिफेंड करत असताना पहिल्याच वाईट बॉल टाकलाय. त्याच्यावरती आपण पाहिलं तर 22चा चौकार आलाय. एकही चेंडूंचा खेळ मैदानावरती झाला नाहीये, पण 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिला बॉल आपण पुन्हा एकदा पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता. यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल देखील ठरलाय. आणि थोडंफार लेझी क्रिकेट आपल्याला किशोर पाटील यांच्या मार्फत पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट झाला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये किशोर पाटील मात्र इथून बाद होत आहेत. कम ऑन.
होता क्षेत्ररक्षक होतं तिथे चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते आणि फक्त एकच धावेवरती समाधान मानवावं लागते दोन्ही फलंदाजांना. एकच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. ज्या प्रकारे फील्ड सजवली आहे त्याच प्रकारची गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. खूप सारी मेहनत या गोलंदाजाने देखील घेतली आहे. बॅटर कोणत्या पद्धतीच्या बॅटरचा स्ट्रॉंग झोन कोणता, वीक झोन कोणता, सर्व काही गोलंदाजांनी रीड केलंय. त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. वेगवान चेंडू LBWच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर मयूर ज्या पाऊली मैदानामध्ये आले त्याच पाऊली पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. दुसरा फलंदाज बाद होतोय सागर सम्राट नावे संघाचा. कम ऑन डीजे. एक सुरुवात आपण म्हणूया की पहिला बॉल खराब आल्यानंतर चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला शाकिबच्या मार्फत पाहायला मिळते. रनआउटची विकेट आल्यानंतर आपण पाहिलं तर LBWच्या स्वरूपामध्ये आपण मयूरला देखील बाद केलंय. गोलंदाज शाकिब याने चांगल्या धाटणीची गोलंदाजी वेगवान गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. इनाईट नंबर 4 एक आणखी एक लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहतोय तर स्वराज फलंदाजीसाठी आलाय. स्वराज आपण पाहिलं तर PNP चषकामध्ये झालेल्या PNP चषकामध्ये स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि 15 विकेट घेतल्या होत्या. बाईकचा मानकरी ठरला होता तो स्वराज देवळे मैदानावरती आता मात्र फलंदाजीसाठी आलाय. एक लेफ्ट हँडेड विस्फोटक फलंदाज हा देखील आहे. खूप सारे मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये आपल्या नावाचा दबदबा त्यांनी कायम ठेवलाय. आज देखील चांगला खेळ त्याच्या मार्फत पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजीने त्यांनी इम्प्रेस केलं होतं. सेकंड मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत त्यांनी केली आहे. आता मात्र त्याच्यावरती फलंदाजी करण्याची जबाबदारी आली आहे. धावा आल्या होत्या पण कुठेतरी 2 विकेट गेल्यानंतर संघ कुठेतरी अडचणीमध्ये आहे. इथून मात्र स्वराजला मात्र डाव सावरावा लागेल. त्याला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. आणखी एक वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. चांगला वेग पाहायला नक्कीच मिळाला पण लाईन आणि लेंथमध्ये थोडंफार आपण म्हणूया की खराबी होती. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बॉल ऑफ स्टिकच्या बाहेरून गेलं. पंचांनी वाईट बॉल घोषित केलंय आणि अवंतर धाव्याने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 7 धावा धावफलकावरती लगावल्यात. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर बोनसच्या 5 धावा दिल्यानंतर त्यानंतर सुद्धा पुढच्या 3 बॉलमध्ये चांगलं कमबॅक करून ह्या गोलंदाजाने दिलाय. इथे आपण पाहिलं तर चांगली कामगिरी अद्यापर्यंत गोलंदाजाने देखील केली आहे. 2 फलंदाजांना बाद देखील केलंय. स्वराज आपण म्हणूया कशा प्रकारची फलंदाजी करेल. शॉर्ट पिच बॉल होता कटवण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक आपण म्हणूया की गॅपमध्ये पडतोय. बॉल आपण पाहिलं तर थर्डमॅन रिझनमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील तोपर्यंत बॉल त्यांना बीट करून चाललाय. सीमा पार येतोय हा स्वराजच्या बॅटमधून चौकार. टोली चौकार आलाय. चौकार संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण म्हणूया की स्वराज देवलेच्या मार्फत देखील पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. स्लोवर बॉल होता. बॅटरने रीड केला. हलक्या हाताने स्टेअर केला. एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न मात्र इथे सक्सेसफुल ठरलाय. इथून जर डायरेक्ट हिट झालं असतं तर नक्कीच स्वराजला देखील डगआउटकडे परतवायला लागलं असतं. पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 1 ओव्हरचा खेळ. एक बॉल अजून देखील बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ झाला. 1 बॉल येणं बाकी आहे. पहिला बॉल वाईड प्लस 22च्या 4. त्यानंतर विकेट. त्यानंतर सिंगल. त्यानंतर विकेट. त्यानंतर वाईडला चौकार. त्यानंतर सिंगल. 1 चेंडू येणं बाकी आहे. दुसरा बॉलच रनआउट झालाय. पहिल्याला चौकार आला. वाईट बॉल होता आणि तो नंतरचा पहिला बॉल रनआउट.
विकेट 1 रन, मग 1 रन प्लस रनआउट, मग वाईड, मग 4, मग सिंगल. सांगायला नको का? त्यांना समजलं आता. 12 झाल्या. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 12 धावा 10 फलकावरती लगावल्यात. शेवटचा 1 चेंडूंचा केले ना. बाकी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपण म्हणूया की स्वराजने चांगली फलंदाजी केली आहे. विकेट गेल्यानंतर प्रेशर बिल्डअप झाला होता. चौकार आल्यानंतर म्हणूया की प्रेशर पूर्णपणे रिलीज झाला आहे. ज्या धावांची आवश्यकता होती त्या धावा स्वराजच्या बॅटमधून येत आहेत. इथे आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर बॅटर मुहीब आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे. लॉंग ऑफ रिझनमध्ये आपण पाहतोय तर मुहीबच्या बॅटमधून देखील चौकार आलाय. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा 10 फलकावरती लगावल्यात. पुन्हा एकदा जाऊया डीजे कडे आणि ऐकूया सुमधूर संगीत. नक्कीच आपण पाहिलं तर स्वराजचं कौतुक करावं लागेल. ज्या पेसनी गोल बॉल येतोय, फक्त बॅटचा फेस ओपन करतोय, बॉलला दिशा दाखवतोय, अलोंग द कार्पेट स्ट्रोक एक्झिक्यूट करतोय, चांगल्या बॉलला सन्मान, तर खराब चेंडूवरती पूर्णपणे समाचार घेतोय. आपली विकेट खूप इम्पॉर्टंट आहे. यानेच तो मात्र मैदानावरती बॅटिंग करतोय आणि त्याच्या बॅटमधून धावा देखील येत आहेत. 20 धावा 10 फलकावरती लगावल्यात. चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. स्लोवर गतीचा बॉल, बॅटची एज लागली आहे. फिल्डर आहे तिकडे. एक सिंगल कंप्लीट केली जाती आहे. एक सिंगलने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा. आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता होती. आता मात्र येणारे चेंडू असतील 16 आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय तर मोहिब आलाय. ऑन स्ट्राईक मोहिब आलाय. सेकंड मॅचसाठी डायरेक्ट खेळण्यासाठी आलाय तो. चांगली बॅटिंग तो देखील करतो मैदानावरती. मोठा स्ट्रोक खेळायचा होता. लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे. डॉट बॉलची सांगता होती. बॅटचा स्पीड चांगला होता पण बॉल आणि बॅटचं काही मिळन झालं नाही आहे. बॅट फक्त हवेशी बोलली आणि यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आपल्याला सलमानच्या मार्फत पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होती आहे. धावसंख्या स्थिर 21 पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सलमान मात्र सज्ज झाला. जेव्हा जेव्हा मोठे फटके सलमानच्या विरोधामध्ये येतात त्यानंतर कमबॅक करण्यासाठी देखील हा गोलंदाज ओळखला जातो. पण इथे आपण काय पाहतोय तर फुलटॉस बॉल होता. बॉलला फक्त दिशा दाखवली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार देखील पाहायला मिळतोय. कम ऑन डीजे. सीमा पार षटकार.
आपण म्हणूया की रॉयल संघाचा दिवस नसेल सेकंड मॅच मध्ये, कारण की सलमान कधी अशी गोलंदाजी करत नाहीये. वेगवान चेंडू टाकायचा होता, पाहिजे त्या लाईन लेंथवरती बॉल पडला नाहीये. पुढचा बॉल आपण पाहिलं तर फ्री हिटचा बॉल होता, मोठा फटका जरूर आलाय. फटका असं वाटतं की बराच काळ हवेमध्ये होता, फटका फसलाय, झेल देखील घेतलाय, पण फ्री हिटचा बॉल असल्या कारणाने फलंदाज मात्र काही आऊट होऊ शकत नाहीये. तोपर्यंत आपण पाहिलं तर सहजरित्या 2 धावा धावून देखील कंप्लीट केल्या. 2च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 34 या धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या धावा येण्याची आवश्यकता होती त्या धावा मात्र आता आल्यात. बॉल किती झाले आता? 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळणं, 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा 1 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. किती पाहिजे? किती बॉल? किती? 4 झाले. 4 किती पाहिजे? 4 बॉल झाले की 4 बॉल कसे? 14 बॉल पाहिजे. अरे पहिला चौका डॉट चौका मग 9 वर 6 आलाय तो. एक सिंगल काढली मध्ये 8 धावांची आवश्यकता. शेवटचा 1 चेंडूंचा खेळणं बाकी या ओव्हरमध्ये सलमानवरती पूर्णपणे आपण म्हणूया की ते आक्रमण केलंय. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चांगला जज पाहायला मिळते, चांगला झेल, आणि इथून आपण पाहिलं तर फलंदाज मुहिब मात्र बाद होतोय. कमॉन डीजे. पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती फलंदाज मात्र बाद होतोय. नवीन बॅटर मैदानावरती आकाश भाईतांडेल मात्र बॅटिंगसाठी येतोय. आणखी एक हार्ड हिटर बॅटर आपण पाहतोय. तर आज मात्र पूर्णपणे सागर सम्राट न्हावे संघ हमी ठरतोय रॉयल संघावरती, कारण की एक फलंदाज बाद झाले की एक त्याच्यावरचं वरचढ फलंदाज मैदानावरती येतोय. 12 चेंडू 8 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. स्वराज देवले मैदानावरती आहे. हो काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. घुटना टेक, तमाशा देख, बॉल सरळ निघून चाललाय सीमारेषे पार. षटकार एकच मारलाय. की जेव्हा बॅटिंगला आला होता टीम 2 विकेट देखील गेले होता. थोडंफार संघ अडचणीमध्ये होता, तेव्हा अलॉंग द कार्पेट स्ट्रोक एक्झिक्यूट केले. एकही मोठा फटका खेळण्याचा मानस धाडस केला नव्हता. पण आता मात्र आपण म्हणूया की पूर्णपणे ह्या षटकारांनी मॅचची हवा काढून दिली आहे, कारण की तिथे षटकार आल्यानंतर पूर्णपणे मॅचचं समीकरण मात्र चेंज होतंय. आता मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 2 धावांची आवश्यकता होती. एक सिंगल कंप्लीट केली आणि ओव्हर थ्रूच्या स्वरूपामध्ये चौकार आला आहे. ही मॅच आपण पाहिलं तर सागर सम्राट न्हावे संघ इथे जिंकतोय. विनंती असेल सागर सम्राट न्हावे संघाचा कॅप्टन आणि आवाज संघाचा कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी यायचं आहे. आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार बॅटिंग करत असताना तब्बल 10 चेंडू आणि 33 धावा ज्यांनी बनवल्या असा स्वराज देवले ठरतो ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा.